जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापू लागली आहे। प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये अपक्ष उमेदवार सौ चेतना किशोर चौधरी यांना नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे। माजी नगरसेविका असलेल्या चेतना चौधरी यांनी यंदा विकासकामांच्या जोरावर निवडणुकीच्या रिंगणात मुसंडी मारली आहे। त्यांच्या प्रचार रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले असून तरुण, वृद्ध, महिला आणि पुरुषांनी पुन्हा चेतनाताईच हव्या असा निर्धार व्यक्त केला आहे। जोशीपेठ, पांझारपोळ चौक, भावसारमढी, रथ चौक, श्रीपंतनगर, तेली चौक आणि बारीवाडा परिसरातून ढोल ताशांच्या गजरात ही भव्य रॅली काढण्यात आली। स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षितता यांसह सर्वांगीण विकासाचे आश्वासन देत रोड रोलर निशाणीलाच पसंती देण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे। चेतना किशोर चौधरी, माझी निशाणी आहे रोलर ब, प्रभाग क्रमांक 4 मधून ब। आमच्या प्रभागात मिनी रस्ते, गटारी, पथदिवे, अमृत योजनेचे काम केलेले आहेत। 70% काम केलेले आहेत, त्याच्यातले 30% सँक्शन आहेत। अजून मला जनतेने संधी द्यावी ही माझी अपेक्षा आहे। जनतेच माझे मायबाप आहे। जशी मला पहिले संधी दिली आता तशीच संधी द्या आणि भरघोस मताने निवडून आणा। या प्रभागामध्ये मी दीपक माडी, प्रभाग क्रमांक 4 चा एक नागरिक आहे। मी मतदार म्हणून मला माझ्या प्रभागात उमेदवार असा हवा का जो एका फोनवरती आमचे सर्व कामं करू शकतो। म्हणजे प्रभागामध्ये जास्त काम काही नसतं, 4 विषय असतात महत्वाचे, एक गटरी, एक रस्ता, आणि काही काम अडकले असले नगरपालिकेचे ते, आणि काही असलं तर एक आपल्या नगरसेवकाचा आपल्याला एक पाठिंबा हवा असं म्हणून हे 4 मुद्दे महत्वाचे असतात सामान्य नागरिकांचे। तर मला असं वाटतं की आमचे किशोर बाबूलाल चौधरी यांच्या धर्मपत्नी सौ चेतना किशोर चौधरी आमच्या वाडामधून प्रभाग क्रमांक 4 ब मधून अपक्ष उमेदवारी लढवत आहे। मागच्या वेळेस ते भाजपाचे उमेदवार होते, पण भाजपाने त्यांना यावेळेस तिकीट दिलं नाही, म्हणजे त्यांना वगळलं। मला भारतीय जनता पक्षाला असं एक सांगायचं आहे का पक्ष मोठा नसतो, मतदार जो असतो तो म्हणजे जो उभा असलेला जो व्यक्ती असतो त्यांना बघून मतदान केलं जातं। भारतीय जनता पक्षाने असं काही भारतीय जनता पक्ष आहे म्हणून त्यांना पक्ष बघून तरी कोणी मतदान करत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थाचा ही जी निवडणूक आहे ही सामान्य कार्यकर्त्यांची आहे। जो कार्यकर्त्यांमध्ये येऊन मिसळतो त्यांना मतदान केलं जातं। हे काही पैसेवाल्यांचं किंवा पैसे देऊन मतदान खरेदी करणाऱ्याचं यांची वोटिंग नाहीये, ही स्थानिक स्वराज्य संस्थाची वोटिंग आहे, साधारण कार्यकर्त्यांची आहे आणि त्यांनाच मतदान केलं पाहिजे। किशोर भाऊ सारखा मेंबर पाहिजे आणि त्या दादाने पुष्कळ कामं केले या गल्लीत त्या पुऱ्या वार्डात पूर्ण मुसलमान गल्ली पूर्ण तो भावना कोणता असं कोणाचं मन नाराज केलं नाही। ज्या दादा काम करतात त्यांना तिकीट दिलं आणि जो काम करत नाही त्याला तिकीट दिलं आणि तो माणूस येतो वेळा पण नाही आला इथं। ज्याला तिकीट भेटला तो फिरून सुद्धा बघत नाही। ते दादा प्रत्येकाला भेटत राहता, प्रत्येकाला समजून सांगत राहता। दोघं नवरा बायको आम्हाला असेच पाहिजे, आमच्या वार्डात पाहिजे। त्या काढत नाही का दादा, माणूस काम करणारा कसा पाहिजे, काम करणाऱ्याला तिकीट द्यायला पाहिजे होतं आणि बिनकामच्या लोकांना तिकीट दिलं। काय कामात पडून तो माणूस नाही पडणार। हा आमचा व्यवहार घराच्या कामात पडणार आहे। मी सांगते मला कुठेही न्या,